श्री स्वामी समर्थ सर्वांना मैत्रिणींनो. कालचा गुरुवारचा माझा तुम्ही डेली व्लॉग बघितलाच असणार आहे की मी गुरुवारी जाते स्वामी मंदिरात, दर्शन वगैरे घेऊन येतो आम्ही. आणि आजचा माझा यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्याचा विषय असा आहे की मी मंदिरात माझी दिदी मी दोघी जातो. तर तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना स्वामी मंदिरात घेऊन जा. जसं म्हणजे त्यांना सुट्टी असेल किंवा घरी असतील ते त्या वेळेला त्यांना घेऊन जा, आणि किंवा आरतीच्या वेळेला वगैरे. तर यानं काय होतं मैत्रिणींनो, भविष्यात त्यांना म्हणजे चांगले संस्कार पडतील किंवा म्हणजे असं वाईट वळणं लागणार नाही आहेत. असं त्या हिशोबानं आपण त्यांना आतापासूनच जर संस्कार टाकलेत तर हळूहळू त्यांना त्या गोष्टी समजायला लागतील की स्वामी मंदिरात गेल्याच्यानंतर बरेच चांगले संस्कार पडतात मुलांवर. तर म्हणून मग त्या हिशोबानं मी माझ्या दिदीला, मला जसं जमेल, तिची शाळा नसली, तिला सुट्टी असली तर मग मी तिला घेऊन जाते. आणि त्याच्यानुसार म्हणजे माझे व्हिडिओ वगैरे तुम्ही बघतच असाल तर त्याच्यामध्ये पण ते दिसतंच तुम्हाला. तर मुलांना आवर्जून घेऊन जा, म्हणजे मुलं त्यांच्यावर चांगले संस्कार पडतील आणि हे चांगल्या भविष्यासाठी त्यांच्या गरजेचं आहे. खूप सध्या तरी खूप गरजेचं आहे, कारण तुम्हालाही माहीत आहे की सध्या समाजामध्ये काय काय होतं आहे, रोजच्या घटना काय काय घडत आहेत. तर त्याच्या हिशोबातून ते त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ सारामृत मी दर गुरुवारी वाचन किंवा ऐकते. वाचन जर म्हणजे पारायण केलं तर मग मी ते म्हणजे मोठ्यानं थोडंसं वाचतेच. ते माझ्या दिदीला पण कळतं त्यातलं थोडंफार. आणि मग जेव्हा मी ऐकते मोबाईलवर यूट्यूब चॅनलवर वगैरे, तर ते पण मी मोठ्यानंच ऐकते, कारण की घरातले दुसरे पण व्यक्ती ते ऐकतात. मग आणि खूप जास्त वेळा मी स्वयंपाक वगैरे करताना ऐकते, कारण की स्वयंपाक करताना माझा असा टायमिंग असतो की त्याच्यामुळं म्हणजे मन पण एकदम शांत असतं स्वयंपाक करताना. आणि मग त्याच्या ज्या पॉझिटिव्ह व्हाईब्स असतात, म्हणजे आपण म्हणतो की सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक लहरी त्या आपल्या जेवण बनवताना आपल्या त्याच्यातून जातात. त्या म्हणजे एक माणसाची मानसिकता नाही का पॉझिटिव्ह असते, त्या हिशोबाने. आता मी जवळपास 15 वर्षापासून स्वामी सेवा करते. तर त्यामुळं मला जे अनुभव आलेत किंवा येत आहेत त्याच्यानुसार मी हे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. आणि कालचा मी जो एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की अंधश्रद्धा आणि श्रद्धा दूर ठेवा, तर हो, हे 100% बरोबर आहे की मी कुठल्याही चमत्कारावर विश्वास ठेवत नाही. आणि फक्त मी स्वामींच्या श्रद्धा, आणि स्वामीसुद्धा स्वतः, स्वामींचं पण एक वाक्य आहे की अंधश्रद्धा आणि अंधविश्वास यापासून दूर राहा. तर मैत्रिणींनो, मी अंधश्रद्धा आणि अंधविश्वास याच्यापासून दूर राहते, कारण की ह्या गोष्टी समाजाला खूप घातकारक आहेत. तुम्ही पण याच्यापासून दूरच राहा. आणि स्वामींवर विश्वास, स्वामींची सेवा आणि एक आपला नाही का श्रद्धा असते, एक शुद्ध अंतःकरणातून आपण जी प्रार्थना करतो देवाला, ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते. हे माझं असं म्हणणं आहे. तुम्ही काय म्हणता किंवा तुमची कशी स्वामींबद्दलची म्हणजे मनामध्ये धारणा आहे ते मला कमेंट करून तुम्ही नक्कीच म्हणजे कळू शकता. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला जमलं नाही तर नामस्मरण नेहमी करत राहा. स्वामींचं नामस्मरण स्वामींपर्यंत पोहोचण्याचा हा खूप सुंदर मार्ग आहे मैत्रिणींनो. तर माझं तर नामस्मरण नेहमीच असतं, पण जेव्हा जेव्हा जमत नाही मग त्या वेळेला मी मोबाईलमध्ये नामस्मरण पण ऐकते. आणि स्वामींचं सारामृत, त्याच्यानंतर स्वामींची छान छान गाणी ऐकतो आम्ही. आणि अशा पद्धतीनं आमचा म्हणजे दिवस जातो. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.